हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 19 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आलाय. पण ट्विस्ट नेमका आलाय तरी काय हे जाणून घेण्याआधी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला या मालिकेचे रोजचे नवीन नवीन अपडेट सगळ्यात आधी पाहायला मिळतील. सबस्क्राईब केलंय ना? तर चला, आजच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आलाय. फ्रेंड्स, शेवटी मल्हारने नुपूरचा जीव वाचवला. तिला कोल्ड स्टोरेजमधून बाहेर काढलं आणि तिला घेऊन लग्नाच्या ठिकाणी पोहोचलाय. आणि नुपूरला चक्क मल्हार बरोबर पाहून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकलीये. पण नुपूरच्या लक्षात आलंय की तायडीने जाणून बुजून आपल्याला कोल्ड स्टोरेजमध्ये पाठवलं आणि मग बाहेरून दरवाजा लावून घेतला. आता आशा आणि मल्हार हे दोघे सुद्धा नुपूरला विचारताय की नुपूर, तू कोल्ड स्टोरेजमध्ये गेली तरी कशी आणि मग कुणी बाहेरून दरवाजा लावून घेतला. आता नुपूर तायडीचं नाव या दोघांना सांगणार का? जर नुपूरने तायडीचं नाव त्यांना सांगितलं तर काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही ऑफिसच्या बाहेर येते. तर तायडी तिला सांगते, हे काय, मटारच्या फक्त 4च बॅग्स आहेत, 5 बॅग्स हव्यात, जा एक बॅग घेऊन ये, असं तायडी नुपूरला सांगते. आणि नुपूर ही मटारची एक बॅग घेण्यासाठी कोल्ड स्टोरेजमध्ये जाते. आणि इकडे तायडी ही आपल्या बापाला इशारा करते. नुपूर ऑफिसमध्ये येते, कोल्ड स्टोरेज जवळ येते आणि तेथे तिच्या हातातलं घड्याळ हे कोल्ड स्टोरेजच्या बाहेरच पडतं. तर इकडे तायडीचा बाप ज्या टेम्पोमध्ये नुपूरला जायचं असतं त्या टेम्पोच्या ड्रायव्हरला म्हणतो, ए तू इथे काय थांबलाय रे, भरलंय सगळं सामान, चल जा इथून. तर हा ड्रायव्हर म्हणतो, अहो साहेब, त्या नुपूर मॅडम माझ्याबरोबर येणार आहेत, त्यांना तर येऊ द्या. तर तायडीचा बाप म्हणतो, अरे मी पाहिल ना तिचं, इथला मालक मी आहे, तुला सांगतोय ना, तिकडे लवकर सामान पाहिजे, जा लवकर. आणि तो या ड्रायव्हरला गाडीत बसायला सांगतो आणि हा सामानाचा टेम्पो तेथून निघून जातो. तायडी खूप खुश होते. तर नुपूर हे कोल्ड स्टोरेजमध्ये जाण्यासाठीचे बूट घालते आणि हे बूट घालून आपली चप्पल बाहेर ठेवते आणि ती कोल्ड स्टोरेजमध्ये जाते. तायडीचा बाप आणि तायडी एकमेकांना इशारा करतात, खूप खुश होतात. तायडी आजूबाजूला पाहते की कुणीच नाहीये आणि मग ती ऑफिसमध्ये येते आणि कोल्ड स्टोरेज जवळ येते. तिला समजतं की नुपूर आतमध्ये गेलीये आणि मग तायडी ही बाहेरून चक्क कोल्ड स्टोरेजचा दरवाजा लावून घेते. खूप खुश होते आणि म्हणते, नुपूर, तुला खूप पुढे पुढे करायची सवय ना, आता तुझा माज उतरल्याशिवाय ना मी काही हा दरवाजा उघडणार नाही, असं म्हणून ती चक्क बाहेरून दरवाजा लावून घेते आणि तेथून बाहेर पडते. तर इकडे नुपूर मटारच्या बॅग शोधत असते आणि तिला आठवतं, मी तर 5 बॅग बाहेर नेल्या होत्या, मग सागरिका मॅडम असं का म्हणाल्या की एक बॅग आतमध्ये आणि येथे सुद्धा बॅग नाहीये, मग बॅग कोठे असेल, असा विचार करून ती कोल्ड स्टोरेजमध्ये बॅग शोधत असते. तर तायडी ऑफिसच्या बाहेर येते. तर तिचा बाप थंडी वाजल्याची ऍक्टिंग करत असतो. तायडी विचारते, काय झालं? तर तायडीचा बाप सांगतो, हु थंडी खूप आहे. तायडी म्हणते, हो हो खूप आहे थंडी, चला गाडीत हीटर लावा. हे दोघेही गाडीमध्ये बसतात आणि तेथून निघून जातात. तर इकडे बिचारी नुपूर मात्र कोल्ड स्टोरेजमध्येच असते आणि वातावरण खूप थंड असल्यामुळे तिला थंडी वाजत असते. ती हात एकमेकांवर रगडते. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की माझं घड्याळ तर नाहीये, घड्याळ कुठं पडले असेल हा प्रश्न तिला पडतो. आणि मग नुपूर कोल्ड स्टोरेजच्या दरवाजाजवळ येते आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. तर तिच्या लक्षात येतं की दरवाजा तर बाहेरून कुणीतरी लॉक करून घेतलाय. त्यामुळे नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर ही जोर जोरात दार वाजवते, दार उघडा, दार उघडा, कुणी आहे का, मी नुपूर आहे, दार उघडा, दार कुणी लावलंय, मी इथे कोल्ड स्टोरेजमध्ये आहे. पण कुणीही दार उघडत नाही, कारण सगळे इव्हेंटला गेले आहेत आणि ऑफिसमध्ये कुणीच नाहीये. त्यामुळे नुपूरला खूप भीती वाटते. तिला थंडी वाजत असते आणि कोल्ड स्टोरेजचा दरवाजा हा बाहेरून कुणीतरी बंद केलेला असतो. तर इकडे मल्हार हा त्याच्या गाडीने या इव्हेंटच्या ठिकाणी जायला निघालेला असतो. तेव्हा मल्हारला नुपूरची आठवण येते की नुपूरला मला सॉरी म्हणायचं होतं, पण दीपने मला महत्त्वाच्या कामासाठी नेलं आणि मला तिला सॉरी म्हणता आलं नाही. तर इकडे नुपूर ही दरवाजा वाजवत असते, कुणी आहे का, दार उघडा, मी येथे कोल्ड स्टोरेजमध्ये अडकलीये. पण कुणीही दार उघडत नाही, तिचा आवाजच कोणाला ऐकू येत नाही. तर इकडे मल्हारला मात्र असं वाटतं की मी काहीतरी विसरलोय, मला असं का वाटतंय की काहीतरी मागे राहिलंय, मी काहीतरी विसरलोय. तर इकडे नुपूर तिची ओढणी अंगाभोवती घेते. तिला खूप थंडी वाजत असते आणि या कोल्ड स्टोरेजमध्ये खूप कमी तापमान असतं.
त्यामुळे तिची अवस्था आणखीन बिकट होऊ लागते. तिला थंडीचा त्रास होत असतो. तर मल्हार हा डोळे बंद करतो, विचार करतो काय विसरलोय मी. तो मागे वळून पाहतो, तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं, अरे यार, मी तो बॉक्स विसरलो ऑफिसमध्ये. त्या बॉक्समध्ये एक्सक्लुझिव्ह मुंडावळ्या, बाशिंग आणि इतर सगळ्या वस्तू आहेत आणि तो बॉक्स तर पाहिजे. आता काय करायचं हा प्रश्न त्याला पडतो. इकडे नुपूरला थंडीचा खूप त्रास होत असतो. मल्हार नुपूरला कॉल करतो, पण नुपूर त्यांना फोनच उचलत नाही. मल्हार विचार करतो, या मिस नुपूरचा प्रॉब्लेम काय? कधीही फोन केला तरी फोन उचलतच नाही. पण नुपूरचा फोन तिच्याजवळ नसतो, तर तो बाहेर ऑफिसच्या टेबलवरच असतो आणि ती कोल्ड स्टोरेजमध्ये अडकलेली असते. आणि मल्हार हा नुपूरला फोन ट्राय करत असतो. तेवढ्यात त्याच्या गाडीच्या बाजूने दीपची गाडी पास होते आणि मल्हारला दिसतं की दीपच्या गाडीमध्ये नुपूरची आई आशा आहे, सीमा आणि कोमल आहेत. पण या गाडीमध्ये नुपूर नाहीये आणि आशा खूप टेन्शनमध्ये असते. तिला भीती वाटत असते की आपण तर या गाडीत बसलोय, पण नुपूर कोणत्या गाडीत आहे, नुपूर येत असेल की नाही अशी भीती तिला वाटत असते. मल्हार आशाकडे पाहतो आणि विचार करतो, आई एवढ्या घाबरल्या का आहेत? त्या मला काही सांगण्याचा प्रयत्न करताय का? आणि या गाडीत तर मिस नुपूर नाहीये, मग मिस नुपूर कोणत्या गाडीत येत आहे? हा प्रश्न मल्हारला पडतो आणि मल्हार लगेचच दीपला कॉल लावतो. दीप विचारतो, काय झालं? मल्हार त्याला विचारतो, आई बऱ्या आहेत ना? मला त्या घाबरल्यासारख्या वाटताय. दीप सांगतो, हो त्या बऱ्या आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. मल्हार विचारतो, मग मिस नुपूर कुठे आहेत? तर दीप सांगतो, त्या टेम्पो बरोबर येणार आहेत. आणि काय प्रॉब्लेम झालाय? मल्हार सांगतो, ते आपला एक महत्वाचा बॉक्स आहे ना ऑफिसमध्येच राहिला आहे आणि मी त्यांना कॉल करतोय तर त्या कॉलही उचलत नाहीये. त्यांना आणायला सांगितलं असता. दीप म्हणतो, मी जाऊन घेऊन येऊ का? मल्हार म्हणतो, नाही, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मीच जातो. असं म्हणून तो फोन कट करतो आणि ड्रायव्हरला सांगतो, ड्रायव्हर दादा, गाडी वळून घ्या पुन्हा ऑफिसकडे. आणि गाडी ऑफिसकडे यायला निघते. इकडे नुपूरची अवस्था खूपच बिकट होते. नुपूरला नीट बसवलंही जात नाही आणि ती चक्क खाली कोसळते. तिची थंडीने अवस्था खूप बिकट झालेली असते. तर इकडे मल्हार हा ऑफिसला पोहोचतो आणि वॉचमॅनला शोधू लागतो, पण वॉचमॅन कोठेच नसतो. तो वॉचमॅनला आवाज देतो, तेवढ्यात वॉचमॅन तेथे येतो आणि म्हणतो, सॉरी सर, मी वॉशरूमला गेलो होतो. आणि मल्हार त्याच्याकडे ऑफिसची चावी मागतो. वॉचमन त्याला ऑफिसची चावी देतो आणि मग मल्हार ऑफिस उघडून ऑफिसच्या आतमध्ये येतो. पण तोपर्यंत नुपूरची अवस्था खूप बिकट झालेली असते आणि तिला नीट बोलताही येत नाही. तिच्या अंगात त्राणच उरलेले नसतात. मल्हार त्याच्या केबिनमध्ये येतो आणि केबिनमधून हा एक्सक्लुझिव्ह बॉक्स घेतो आणि हा बॉक्स घेऊन तो बाहेर येतो. तर त्याला बाहेर टेबलवर नुपूरचा मोबाईल दिसतो. तो विचार करतो, नुपूर इथे मोबाईल विसरून गेलीये, मग ती माझा फोन कसा उचलेल? पण नुपूर येथे फोन कसा विसरू शकते? मी तिला कॉल करून पाहतो. असं म्हणून मल्हार हा त्या टेम्पोमध्ये कॉल करतो, ज्या टेम्पो बरोबर नुपूर जाणार होती. आणि हा टेम्पोवाला ड्रायव्हर सांगतो, नाही साहेब, नुपूर मॅडम माझ्याबरोबर नाहीये. तेथे काही लोकांनी खूप घाई केली आणि मला निघायला सांगितलं. नुपूर माझ्याबरोबर नाहीये. हे ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो आणि नुपूर ही कशीबशी पुन्हा जागेवर बसते, पण तिला खूप त्रास होत असतो. मल्हार विचार करतो, नुपूर त्या गाडीत नाहीये, ट्रकमध्ये नाहीये, टेम्पोमध्ये नाहीये, मग मिस नुपूर नेमक्या आहेत तरी कोठे? आणि तो नुपूरला शोधायला ऑफिसमध्ये जाऊ लागतो. तेवढ्यात त्याला नुपूरचं घड्याळ दिसतं आणि हे घड्याळ पाहून मल्हारला जबर धक्काच बसतो. घड्याळ हातात घेताच मल्हारला आठवतं की काही दिवसांपूर्वी नुपूरचं घड्याळ हरवलं होतं. त्यामुळे नुपूर सगळी महत्वाची कामं सोडून हे घड्याळ शोधत होती आणि तिला यायला उशीर झाला होता. मल्हारने तिला विचारलं होतं, या फालतू घड्याळासाठी तुम्ही कामाला उशीर केला का? तर नुपूरने त्याला ठणकावून सांगितलं होतं, सर प्लीज, माझ्या घड्याळाला फालतू म्हणू नका. माझं घड्याळ फक्त वेळ नाही दाखवत, तर भावना सुद्धा दाखवतं. म्हणजे हे घड्याळ नुपूरसाठी खूप महत्वाचं होतं आणि नुपूर हे घड्याळ विसरून येथे ठेवून कशा काय गेल्या हा प्रश्न मल्हारला पडतो. मल्हार विचार करतो, या बाजूला तर फक्त कोल्ड स्टोरेज आहे आणि मिस नुपूर येथे काय करतील? तर नुपूर ही कशीबशी दरवाजाजवळ येते आणि वाजवण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या अंगात त्राणच नसतात आणि नुपूर चक्क बेशुद्ध पडते. मल्हार हा कोल्ड स्टोरेजच्या बाहेर येतो आणि आवाज देतो, कुणी आहे का, कुणी आहे का? पण आतमधून काही आवाज येत नाही, कारण नुपूर बेशुद्ध झालेली असते. त्यामुळे मल्हार तेथून जाऊ लागतो. पण तेवढ्यात मल्हारला नुपूरच्या सँडल बाहेर दिसतात आणि मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हारला वाटतं की नक्कीच कुणीतरी कोल्ड स्टोरेजमध्ये अडकलंय.
मल्हार बाहेरून आवाज देतो, कुणी आहे का, कुणी आहे का, मी आतमध्ये येतोय, असं म्हणून तो कोल्ड स्टोरेजचा दरवाजा उघडतो आणि आतमध्ये येतो. तर त्याला दरवाजाच्या बाजूला चक्क नुपूर बेशुद्ध झालेली दिसते. मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हार नुपूर जवळ येतो आणि नुपूरला हात लावून विचारतो, मिस नुपूर, मिस नुपूर. पण नुपूर बेशुद्ध झालेली असते आणि मल्हार तिला दोन्ही हातात उचलतो आणि ऑफिसमध्ये बाहेर घेऊन येतो. मल्हार तिला आपल्या केबिनमध्ये आणतो आणि सोफ्यावर झोपवतो. नुपूरला शुद्ध आलेली असते. मल्हार नुपूरचे दोन्ही पाय आपल्या मांडीवर ठेवतो, तिच्या पायातले बूट काढतो आणि तिच्या पायांना आपल्या हाताने गरमाई देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तो नुपूरचे दोन्ही हात हातात घेतो आणि तिला गरमाई देण्याचा प्रयत्न करतो. मल्हार नुपूरला बरं वाटावं यासाठी खूप प्रयत्न करत असतो. तिचे हात पाय दोन्ही चांगले गरमाईने करून घेण्यासाठी चोळून देत असतो आणि नुपूरला थोडं बरं वाटतं. मल्हार तिला म्हणतो, मिस नुपूर थांबा. नुपूरला खूप थंडी वाजत असते. मल्हार आपल्या अंगातला कोट तिच्या अंगात घालायला देतो आणि म्हणतो, तुम्ही येथेच थांबा, मी आलो तुमच्यासाठी काहीतरी गरम घेऊन. नुपूरला खूप थंडी वाजत असते. अजून सुद्धा तिला त्रास होत असतो आणि तेवढ्यात मल्हार तिच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येतो आणि नुपूरला चहा प्यायला देतो. नुपूर हा चहा पिते आणि तिला चहा खूप आवडतो. ती मल्हारला म्हणते, मल्हार सर, चहा खूप छान झालाय, एकदम चांगला चांगला उकळलाय आणि साखर जेवढी हवी तेवढीच आहे. तुम्हाला छान चहा बनवता येतो. तर मल्हार सांगतो, हो, मला लहानपणी आईने चहा बनवायला शिकवलंय. तिला सगळं छान बनवता यायचं. आजपर्यंत मी फक्त 2च व्यक्तींसाठी चहा बनवलाय, एक माझ्या आईसाठी आणि आज तुमच्यासाठी. हे ऐकून नुपूरला आनंद होतो. नुपूर मल्हारला विचारते, मल्हार सर, तुम्हाला कसं कळलं की मी कोल्ड स्टोरेजमध्ये आहे? मल्हार तिला झालेला सगळा प्रकार सांगतो. तो म्हणतो, मी जेव्हापासून ऑफिसमधून निघालो मला नेहमी असं वाटत होतं की काहीतरी मागे राहिलंय. तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक महत्त्वाचा बॉक्स राहिलाय. तो बॉक्स घेण्यासाठी मी परत आलो तर मला तुमचा मोबाईल बाहेर सापडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हे घड्याळ. हे घड्याळ पाहून नुपूरला खूप आनंद होतो आणि नुपूर लगेचच तिच्या हातात हे घड्याळ घालते. आणि मल्हार पुढे सांगतो, मला आहे ना तुमच्या आई दिसल्या, त्या खूप अस्वस्थ होत्या. नुपूरला लगेच आईची आठवण येते आणि ती म्हणते, अरे हो आई, आई कुठे आहेत? मल्हार सांगतो, त्या ठीक आहेत, दीप आणि कोमल बरोबर आहेत, नका त्यांची काळजी करू. त्यामुळे नुपूरला खूप आनंद होतो आणि ती मल्हारला थँक्यू म्हणते. आणि मल्हार तिला विचारतो, पण तुम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये कशा अडकल्या? तुम्ही कोणाला सांगितलं नव्हतं का मी कोल्ड स्टोरेजमध्ये जातीये? आणि नुपूरला सगळं आठवतं की तायडीने आपल्याला जाणून बुजून कोल्ड स्टोरेजमध्ये पाठवलं आणि बाहेरून कोल्ड स्टोरेज लॉक करून घेतलं. हे सगळं सागरिकाचाच प्लॅन आहे हे नुपूरच्या लक्षात येतं. मल्हार विचारतो, नव्हतं सांगितलं का तुम्ही? तर नुपूर उत्तर देते, नाही सर, सॉरी, मी विसरले. आणि नुपूरला खोकला येतो. मल्हार तिला ताप आलाय का ते पाहतो आणि म्हणतो, तुमचं अंग थोडं गरम आहे, मला वाटलंच होतं, मी तुमच्यासाठी गोळी आणली आहे, गोळी खा, असं म्हणून तो नुपूरला गोळी खायला देतो आणि पाणीही प्यायला देतो आणि म्हणतो, आज काही तुम्हाला स्वयंपाक करता येणार नाहीये, मी दुसऱ्या कोणाची तरी व्यवस्था करतो. तर नुपूर सांगते, नाही सर, दुसऱ्या कोणाची व्यवस्था करायची गरज नाहीये, मी आता बरी आहे आणि आपल्याला व्हेन्यूपर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे, तोपर्यंत मी ठणठणीत बरी होईल. तुम्ही दुसऱ्या कोणालाही काम सांगू नका, हे काम मीच करेल. हे ऐकून मल्हारला खूप आनंद होतो. मल्हार म्हणतो, ठीक आहे, तर चला मग निघूया. आणि तो नुपूरला आधार देतो आणि हे दोघेही ऑफिसच्या बाहेर निघतात. मल्हार आणि नुपूर गाडीत बसलेले असतात. मल्हार हा ड्रायव्हरला सांगतो, ड्रायव्हर हीटर ऑन करा. ड्रायव्हर हीटर ऑन करतो आणि हे दोघेही व्हेन्यूकडे जायला निघतात. तेव्हा नुपूर ही एका बाजूला डोकं ठेवते आणि झोपून जाते. पण मल्हारचं लक्षच नसतं की नुपूर झोपी गेलीये. आणि मल्हार हा नुपूरला सांगतो, मिस नुपूर, आज जे काही घडलं ना ते खूप वाईट घडलं आणि आज जर तुमचं काही बरं वाईट झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. त्यासाठी मी तुमची माफी मागतो. आय एम रिअली सॉरी. पण नुपूर झोपलीये हे मल्हारच्या लक्षातच येत नाही. मल्हार नुपूरला सांगतो, मला तुम्हाला आणखीन एका गोष्टीसाठी सॉरी म्हणायचं आहे. 2 दिवसांपूर्वी मी तुमच्याशी खूप वाईट बोललो, तुमचा अपमान केला, त्या गोष्टीचा मला त्रास होतोय. मिस नुपूर, आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला किती वाईट बोललो, तुमच्याशी 2 शब्द गोड बोललो तर तुम्ही माझ्या डोक्यावर बसताय. तुम्ही प्रोफेशनल नाही आहात. तुम्ही हा बिझनेस भावनेने करताय आणि बिझनेस हा भावनेने होत नाही. मल्हार म्हणतो, खरंच मी तुम्हाला खूप वाईट बोललो, तोंडाला येईल ते बोललो, पण
त्या दिवशी मी तुम्हाला संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर पाहिलं आणि मग मला सगळं सत्य समजलं. खरंच तुम्ही आयुष्यात किती भोगलंय. ज्या मुलीचा नवरा तिच्या लग्नादिवशीच हे जग सोडून जातो, तिच्या भावनांचा विचार मी इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. तुम्ही किती दुःख भोगलंय आणि त्याच दिवशी मी तुम्हाला इतकं बोललो. तुमचं अस्वस्थ असणं हे बरोबरच होतं, पण मी ते समजू नाही शकलो. आय एम रिअली सॉरी मिस नुपूर, मला माफ करा. मल्हार असं म्हणतो आणि तेवढ्यात गाडी ही थोडी हलते आणि नुपूर मल्हारच्या खांद्यावर येऊन डोकं ठेवते. मल्हारच्या लक्षात येतं की नुपूर झोपलीये आणि उगचच आपण नुपूरला एवढं सगळं सांगत बसलो होतो आणि मल्हार नुपूरकडे एकटक पाहतच राहतो. आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आपल्या हिरोने शेवटी हिरोईनला वाचवलंय आणि मग हे दोघेही कामाला निघाले आहेत आणि तिकडे आपली व्हिलन वाट पाहतीये आणि तिला असं वाटतंय की नुपूरला कोणीच वाचू शकत नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आशाला खूप काळजी वाटत असेल की नुपूर अजून येथे पोहोचली नाहीये. ती टेम्पोत येणार होती, पण टेम्पोही अजून पोहोचला नाहीये. नुपूर कोठे असेल? तर दुसरीकडे लग्नाच्या ठिकाणी सनई चौघडेवाले सनई वाजवत असतील, पण आता तायडी ही स्वतःच्या मनाची राणी आहे. नुपूर तिला अडवायला नाहीये. त्यामुळे तायडी या लोकांना म्हणेल, अरे काय करताय तुम्ही, किती बोरिंग सनई वाजवताय, थोडं हॅपनिंग वाजवा. आता नवरा बायको येणार आहेत, त्यांची एंट्री होणार आहे, असं काहीतरी एनर्जेटिक वाजवा, चांगली धून वाजवा. आणि तायडी सगळं स्वतःच्या मनाने करत असेल, जशी काय मी येथील राणी आहे. पण त्याच वेळेस तिला सगळ्यात मोठा धक्का बसणार, सगळ्यात जबर धक्का बसणार. कारण या एनर्जेटिक सनईच्या धूनवर चक्क मल्हार आणि नुपूर तेथे पोहोचतील आणि तायडीच्या पायाखालची जमीनच सरकेल. या मल्हारने नुपूरला इथे कसं आणलं? ती कोल्ड स्टोरेजच्या बाहेर कशी निघाली? मी तर एवढा भारी प्लॅन बनवला होता, पण शेवटी माझा प्लॅन फ्लॉप झालाच. हा विचार करून तायडी खूप चिडते आणि नुपूरला पाहून तिचं तोंड उघडच्या उघडच राहून जातं. त्यानंतर मल्हार हा नुपूरला बसायला सांगतो आणि आशा विचारते, काय झालं, तू त्या कोल्ड स्टोरेजमध्ये कशी अडकली होती? आणि नुपूर तायडीकडे रागारागाने पाहणार. त्यामुळे तायडी चांगलीच घाबरणार. तायडीला असं वाटेल की जर नुपूरने माझं नाव घेतलं तर मी मल्हारला काय उत्तर द्यायचं. मग आता नुपूर ही तायडीचं नाव घेईल का? ती सगळ्यांना सांगेल का की सागरिका मॅडमनेच मला मटारची बॅग घेण्यासाठी कोल्ड स्टोरेजमध्ये पाठवलं? त्यांना माहीत होतं आणि त्यानंतरच दरवाजा लॉक झाला. पण नुपूरने कितीही सांगितलं तरी तायडी शेवटी म्हणेलच की मी विसरले, माझं कन्फ्युजन झालं, किंवा मी तुला काही सांगितलंच नाही, असं तू खोटं बोलतेय. आणि मल्हारचा तायडीवर किती विश्वास आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कदाचित नुपूर ही तायडीचं नाव घेणार नाही, एवढं मात्र नक्की. पण आता नुपूरला कळून चुकलंय की तायडी कोणत्या लेव्हलला जाऊ शकते आणि किती कट कारस्थान करू शकते. मग नुपूर तायडीचा सामना कसा करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण नुपूर ही हळूहळू मल्हारचं हृदय जिंकतीये. मल्हार तिला अमेझिंग म्हणतोय. नुपूरमध्ये मल्हारची जीवनसाथी होण्याच्या सगळ्या क्वालिटीज आहेत आणि लवकरच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील हे मात्र नक्की. परंतु ही तायडी नावाची जी व्याध आहे, तायडी नावाचा जो त्रास आहे, तो मल्हार आणि नुपूर यांच्या पाचवीलाच बुजलाय एवढं मात्र नक्की. कारण मल्हारचा तायडीवर आंधळा विश्वास आहे. मागील अनेक वर्षांपासून तायडीने प्रयत्न करून हा विश्वास जिंकलाय आणि काहीही झालं तरी तायडी आणि मल्हार या दोघांमधला विश्वास तोडणं हे नुपूरला खूप जड जाईल एवढं मात्र नक्की. त्यामुळे नुपूरने मल्हारला कितीही सांगितलं की मला सागरिका मॅडमनेच कोल्ड स्टोरेजमध्ये कोंडलं होतं, तरी तायडीचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही, मल्हारचा त्यावर विश्वास बसणार नाही. तायडी काहीतरी अकांत तांडव करेल, नाटकं करेल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? नुपूरने जर तायडीचं सत्य मल्हारला सांगितलं तर मल्हारला ते पटेल का? मल्हार तायडीची बाजू घेणार की नुपूरची बाजू घेणार? आणि आता तायडीचा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर हे जे 100 कोटींचं लग्न आहे ते नुपूर कसं हँडल करणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? मालिकेचे कलाकार, मालिकेची गोष्ट, मालिकेतील पात्र नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.
खूप 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 धन्यवाद.